कधी असं झालंय का, संध्याकाळी पाऊस पडतोय, चहाचा कप हातात आहे, पण सोबत खायला काहीतरी गरम गरम कुरकुरीत आणि चविष्ट हवं असतं. माझ्याकडेही काल अगदी असंच झालं होतं. घरात सगळ्यांनी विचारलं, आज स्नॅक्समध्ये काय? मग मी विचार केला, काहीतरी स्पेशल बनवूया, आणि तयार झाली अशी कॉर्न टिक्की की तव्यावरून प्लेटमध्ये येण्याआधीच सगळी संपली. आज मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे ना मी स्वीट कॉर्न काढून घेतलेली आहे. कॉर्नचे दाणे मी काढून घेतलेली आहे. हे 2 स्वीट कॉर्न आहेत. हे कॉर्न आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि याची आपल्याला पेस्ट बनवायची. यामध्येच मी हिरव्या मिरच्याही टाकते 5 ते 6 आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या 10-12 आणि मिक्सरला आपल्याला छान याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही जाडसर ठेवली तरी चांगलं आहे, कमी पीठ बसतं त्यामध्ये. हे मी एका टोपमध्ये काढून घेते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी पोहे घेतलेली आहेत आणि हे पोहेही आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. पीठ बनवायचं या पोह्यांचं. आता यामध्ये ना आपण बॉईल केलेले बटाटे टाकते मी मॅश करून. इथे मी 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतली आहे. ते बटाटे यामध्ये टाकते. कॉर्नच्या पेस्टमध्ये बॉईल केलेले बटाटे टाकायचे आणि या छोट्या वाटीने 1 वाटी बेसनही टाकते मी यामध्ये आणि तांदळाचं पीठ टाकायचं यामध्ये. इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेली आहे, त्यामधलं अर्ध वाटी टाकतीये. मिक्स करून पाहायचं, जर लागत असेल तर परत अजून आपल्याला तांदळाचं पीठ यामध्ये ॲड करायचे. यामध्ये आता आपण मसाले टाकूया. लाल तिखट टाकतीये मी 2 चम्मच आणि मीठ टाकायचं 1 चम्मच आणि हळदही टाकायचं 1 चम्मच आणि यामध्ये धना पावडर टाकायचं 1 चम्मच आणि जिरा पावडरही टाकायचं 1 चम्मच आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे 1 वाटी भरून. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. इथे मी मिक्स केलेली आहे. हे मला थोडंसं पातळ वाटतंय, मग मी यामध्ये जे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं ना, ते अर्ध वाटीच टाकलं होतं. जे अर्ध वाटी उरलं होतं तेही यामध्ये टाकायचे. परत मिक्स करून पाहायचे. हे अजून थोडंसं पातळ वाटतंय तर परत अर्ध वाटी तांदळाचं पीठ टाकायचं यामध्ये. मी यामध्ये एकूण 1.5 वाटी तांदळाचं पीठ टाकलेली आहे आणि सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आता आपण या रेसिपीचा सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकूया, ते म्हणजे पोह्यांचं जे आपण पावडर बनवून घेतलं होतं तेही यामध्ये टाकायचे पूर्ण. त्यामुळे टिक्की एकदम क्रिस्पी बनते. ते सगळं छान व्यवस्थित करून घ्यायचे, आपल्याला मिक्स करायचे. आता पाहू शकता पीठ घट्टसर झालेलं आहे. यामध्ये मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतली आहे आणि 1 वाटी पोह्यांचं पीठ घेतलेली आहे. हे सगळं यामध्ये टाकलेली आहे. यामुळे टिक्की एकदम क्रिस्पी बनतात. या पद्धतीने आपल्याला सगळ्या टिक्क्या बनवून घ्यायच्यात. इथे मी या पद्धतीने छोट्या छोट्या टिक्क्या तयार केलेली आहे आणि हे टिक्के आपल्याला रव्यामध्ये कोटिंग करून घ्यायचे. रव्याची कोटिंग करायची या पद्धतीने टिक्क्यांना. तुम्ही गोल, ओव्हल किंवा हार्ट शेपही बनवू शकता टिक्क्यांचे. मुलांना अशा वेगवेगळ्या आकारच्या टिक्क्या खूप आवडतात. रव्याची कोटिंग केल्यामुळे अजून क्रिस्पी बनतात हे टिक्की. आता पावसाळ्यामध्ये कॉर्नची ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्कीच बनवा. याच पद्धतीने मी सगळे टिक्के बनवून घेतलेली आहे. आता गॅस ऑन करायचा आहे आणि यावरती एक पॅन ठेवायचे आणि पॅनमध्ये तेल टाकायचे 2 ते 3 चम्मच आणि या तेलामध्ये आपल्याला शॅलो फ्राय करायचे हे टिक्की. तेल छान गरम झाल्याच्या नंतर टिक्क्या सावकाश ठेवा. सगळ्या टिक्क्या आपल्याला या तेलामध्ये ठेवायचे आहेत
आणि त्यांना वेळ द्या. लक्षात ठेवा, कुरकुरीतपणा येण्यासाठी गॅसची फ्लेम कमी ठेवा आणि मंद आचेवर आपल्याला हे टिक्क्या दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचेत. जर घाईमध्ये हाय फ्लेमवरती जर टिक्की शॅलो फ्राय केली तर ते कुरकुरीत नाही होत. मस्त अशा आपल्याला लो फ्लेमवरती दोन्ही साईडनी छान असे टिक्क्या फ्राय करून घ्यायचेत. मी यावरतूनही थोडंसं तेल टाकते. आता हे एका साईडने टिक्की झालेली आहे. एका बाजूने सुंदर सोनेरी रंग आला कीच दुसरी बाजू पलटा. हळूहळू भाजलेल्या टिक्क्यांची चवच काही वेगळी असते. पाहू शकता, मस्त अशा टिक्कींना सोनेरी रंग आलेला आहे. एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असे हे टिक्की बनतात. मी दुसऱ्या साईडने छान हे सोनेरी रंग येईपर्यंत हे टिक्की फ्राय करून घेतलेली आहे. पाहू शकता, दुसऱ्या साईडने छान सोनेरी रंग आलेला आहे. ही टिक्की तुम्ही आता सर्व करू शकता. मी हे सगळे टिक्की एका डिशमध्ये काढून घेते. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर ही टिक्की म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. आता तो क्षण, एक गरमागरम टिक्की तोडा. बघा बाहेरून किती कुरकुरीत आणि आतून किती मऊ. कॉर्नचा गोडवा, मसाल्यांचा स्वाद आणि प्रत्येक घासात येणारा हलका क्रंच. आपली परफेक्ट अशी कॉर्न टिक्की तयार आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या घरी ही रेसिपी करून पाहिल्यावर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा. धन्यवाद.